शिवकला महोत्सव हा वांगणी शहरातील नवोदित कलाकारांसाठी आणि तमाम वांगणीकरांसाठी ठरलेली एक पर्वणीच आहे। श्री प्रसाद परब फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या माध्यमातून दरवर्षी शिवकला महोत्सवाचे आयोजन केले जात आहे। या महोत्सवाची उत्सुकता चिमुकल्यांसह सर्वांना लागलेली असते। विद्यार्थी, महिला वर्ग तसेच ज्येष्ठांचा यामध्ये उत्साहाने सहभाग असतो। यंदाच्या वर्षी देखील तमाम वांगणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा शिवकला महोत्सव संपन्न झालाय। यावेळी अनेकांनी शिवकला महोत्सवाला शुभेच्छा देत आयोजकांचं कौतुक केलंय। याच शिवकला महोत्सवाच्या आयोजन, नियोजन आणि एकंदरीत कार्यक्रमाविषयी विद्यार्थी, महिला भगिनी तसेच ज्येष्ठांनी मांडलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। प्रसाद मामा हर एक वेळी ते सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवतात, त्यांच्यासाठी मी खूप खूप मनाने शुभेच्छा करते। मी 3 वर्ष या स्पर्धेत आलोय व हे जर्सी पण त्यांनीच दिली आहे। म्हणजे स्पर्धा एकदम भारी आहे आणि ज्यांना याच्यात आवड आहे, जसं ड्रॉइंग बी तसं आहे। मला निबंधात आवड होती, मी दिलं। आता लकी ड्रॉ पण आहे यांचे। शिवकला महोत्सव हा जो प्रोग्राम आहे, जो प्रसाद काकांनी आयोजित केलेला आहे, हा खरंच खूप छान प्रोग्राम आहे। कारण इथे बऱ्याच पोरींना किंवा आपल्या आजी आजोबांना किंवा मम्मी पप्पांना तर खूप जणांना इथे स्वतःची कला म्हणजे स्किल्स, टॅलेंट दाखवण्याची संधी भेटते। तर ह्याच्यामुळे आपले जे काही मुलं मुली आहेत ते एक चांगल्या स्टेजवर जाऊ शकतात स्वतःचे स्किल्स आणि टॅलेंट दाखवून। सो हे खूप गरजेचं आहे असे प्रोग्राम आयोजित करणं जे प्रसाद काका करत आहेत। सो रिअली थँकफुल टू प्रसाद काका आणि असे प्रोग्राम व्हायला पाहिजे अजून, जेणेकरून प्रत्येक मुलगा मुलगी आणि अजून इतर माणसंसुद्धा स्वतःचे स्किल्स आणि टॅलेंट दाखवू शकतात। थँक्यू। मला खूप चांगलं वाटतं कारण की 3 वर्ष झालं शिवकला महोत्सव आयोजित केले जाते आणि परब सरांकडून या 3 वर्षे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलांच्या गुणांच्या प्रदर्शन होत आहे आणि तसंच विद्यार्थ्यांचे कलागुणही बाहेरून येत आहे। स्टेज डेअरिंग वगैरे ह्याची पण खूप वाढ झालेली आहे आणि मला चांगलं वाटते की मागच्या वर्षी मला प्राईज भेटलं आणि यावर्षी पण मला इच्छा आहे की मला भेटतील प्राईज आणि मी खूप चांगल्या प्रमाणे यावर्षी पण स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे आणि त्यांचे कलागुणांचे प्रदर्शन दाखवले आहे। आजचा कार्यक्रम खूप छान होता। प्रसाद परब फाउंडेशन तर्फे आम्हाला मेहंदीचा कार्यक्रम होता। आम्ही हा चांगल्या पद्धतीने पार पाडला व आम्हाला सर्टिफिकेट देण्यात आले। आता रिझल्ट माहिती पडेल कोणाचा पहिला, दुसरा, तिसरा नंबर आला, तरी आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन चांगले वाटले। बस। माझं नाव उमेरा समीर बुबेरे, मी इयत्ता 6वीत शिकते। माझ्या शाळेचं नाव विद्या विकास एज्युकेशन सोसायटी शाळा आहे। मी मेहंदीमध्ये भाग घेतलेला, मला खूपच छान वाटलं आणि मी लकी ड्रॉमध्ये पण नाव टाकलेलं आहे। धन्यवाद। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।